श्री स्वामी समर्थ। तर सर्वप्रथम स्वागत आहे स्वामी भक्ता तुझे आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आजची व्हिडिओ आणि या व्हिडिओतून मिळणारे बोध आणि ह्या व्हिडिओतून मिळणारे तुला सुख आणि आयुष्यातले तुझे प्रत्येक गोष्टी पूर्ण होणार। फक्त तू तुझ्यावरती विश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव आणि अशा 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी फक्त तू लक्षात ठेव आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यात घडणारे चमत्कार, तुझ्या आयुष्यामध्ये होणारे चमत्कार आणि बाकीचे चमत्कार बघून तू स्वतः दंग राहशील की हे माझे आयुष्य आहे का। सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने बघितली जाणारी ही व्हिडिओ तुझ्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्हिडिओ आहे। ही व्हिडिओ तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून सुद्धा टाकू शकते आणि तुझ्या आयुष्यामध्ये सर्व सुख आणू सुद्धा शकते। फक्त तुला एवढेच करायचे आहे, हे व्हिडिओ आत्तापासून ते शेवटच्या सेकंदापर्यंत एकदा पूर्णपणे बघायची आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात जो चमत्कार होईल त्याच्यावरती तुमचाच विश्वास बसणार नाही। तर आता आयुष्यामध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी असतात आणि हा जो खेळ आहे तो की आपल्या स्वामींनीच रचवलेला आहे आणि हा स्वामींनी रचवलेला खेळ, या खेळातून आपल्याला पुढे जायचं असेल तर फक्त आपल्याला आपल्या परमेश्वरावरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवून आपल्या या आयुष्यात पुढे जायला पाहिजे। आणि 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुमच्यासाठी फारच महत्त्वाच्या आहेत आणि ज्या गोष्टी ऐकून तुम्ही भाग्यवंत ठराल, आयुष्यातले तुमचे सर्व सुख तुम्हाला मिळतील आणि तुमच्या सर्वात मोठ्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील। फक्त या 2-3 गोष्टी लक्षात घ्या आणि फक्त या 2-3 गोष्टी करून बघा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यातली गंमत तुम्हीच बघून चक्क व्हाल। तर त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम ही तुम्हालाच पाहता येईल आणि आमची व्हिडिओ सर्वप्रथम पाहून तुमच्या आयुष्यातले सर्व सुख गायब होणार आहेत, सर्व दुःख गायब होणार आहेत, सर्व सुख तुम्हाला मिळणार आहेत। कारण बरेच स्वामी भक्त आहेत त्यांची आमची व्हिडिओ बघून बरेच आयुष्य बदलून गेलेले आहे, त्यांना त्यांच्या आयुष्यातले सर्व सुख मिळालेले आहे व तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर त्यापूर्वी अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा आहे आणि अत्यंत तुमच्या आयुष्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे। मी गेल्या 2-3 आठवड्यापासून ही गोष्ट सांगत सुद्धा आहे, फक्त यासाठी काही खास असा आपल्याला रिस्पॉन्स न मिळता मला वाईट वाटत आहे की स्वामी भक्त सुद्धा या गोष्टीसाठी तयार नाही आहे। सर्वात पहिली गोष्ट, मी येत्या काही वेळापूर्वीच अशी परिस्थिती लोकांची पाहिलेली ज्या लोकांना एका वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही, ज्यांची परिस्थिती पाहून अंगावरती काटा आणि डोळ्यात पाणी येतं, अशी परिस्थिती निर्माण झाली लोक त्यांची गृहस्थी बघून तुमच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येईल। त्यांना एका वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही, त्या छोट्या पोरं बाळं ते रात्र उपाशी झोपतात। अशी परिस्थिती पाहून माझ्या डोळ्यातून सुद्धा पाणी निघाले आणि मी मनातल्या मनात विचार केले की या लोकांना नक्कीच मदत करायची आहे, फक्त माझ्याकडे सुद्धा धनराशी कमी असल्यामुळे मला सुद्धा वाईट वाटत आहे की मी या लोकांना मदत नाही करू शकत। पण त्यासाठी मी आणखीन एक मोहीम राबवायचा प्रयत्न करत आहे। तुमची मदत ही आमच्या लाख मोलाची ठरून जाणार आहे। जर तुम्ही या गोष्टीसाठी सहमत असाल तर लवकरच खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्गाने, कोणत्याही ॲपद्वारे तुम्ही आम्हाला छोटीशी रक्कम तुमच्या मनातली पाठवून किंवा तुमच्या मनात जे काही असेल तशी मदत करून या मोहिमेला तुम्ही मदत करू शकता। त्या लोकांचे हाल बघून तुमच्या डोळ्यातून सुद्धा पाणी निघेल, कारण की आज त्या लोकांची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आपल्या डोळ्यातून बघवणार नाही। आणि खरी गोष्ट सांगतोय, मला मनापासून वाईट वाटत आहे त्यांची परिस्थिती पाहून। जर तुम्हाला सुद्धा काही वाटत असेल तर नक्कीच या गोष्टीबद्दल विचार करा आणि थोड्याफार स्वामी भक्तांनी या गोष्टीबद्दल विचार सुद्धा केलेला आहे आणि आपल्या परमेश्वरांनी यापूर्वी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे की जो आत्ता कर्म चांगले ठेवल तो येत्या वेळेत सर्व काही चांगलेच भोगल। जर तुमचे भूतकाळ चांगले असतील, भूतकाळ चांगले नसतील म्हणून तुमचे भविष्य आज खराब आहे, पण तुम्ही आत्तापासून चांगले कर्म करा, दान धर्म करा, अन्नदान करा, त्यानंतर येत्या 1-2 महिन्यात तुमच्या आयुष्यातला चमत्कार तुम्हीच बघाल। भले का होईना हो, छोटीशी रक्कम पाठवून किंवा छोटीशी मदत पाठवून तुम्ही नक्कीच या मोहिमेला मदत करून आमचे फार लाख मोलाचे काम करू शकता। तर नक्कीच या गोष्टीसाठी विचार करा आणि आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न नक्कीच करा।
अभिजित शिंदे आणि मनोज सर या लोकांनी या मोहिमेसाठी मदत केली आणि बऱ्याच स्वामी भक्तांनी या मोहिमेसाठी मदत केली। तरी सुद्धा रक्कम कमी पडत असल्यामुळे आम्ही तुमच्याकडून पुन्हा एकदा विनंती करतो की मनापासून तुमच्या मनात जे काही असेल त्या लोकांबद्दल जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर नक्कीच तुम्ही या मोहिमेसाठी मदत करा। कारण की आज तुमच्याकडे जी परिस्थिती आहे त्याच्याहून खूप बेकार परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे, म्हणून त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी आम्ही ही मोहीम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्गाने आणि कोणत्याही मार्फत तुम्ही आम्हाला या गोष्टीसाठी मदत करून फार मोठे काम सुद्धा करू शकता। तर नक्कीच या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करून बघा, तुमचे मन काय बोलते आणि नक्कीच या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करा आणि या मोहिमेसाठी आम्हाला नक्कीच मदत करा। ते म्हणजे आपले स्वतः स्वामी आहेत। जाणीव ठेव शुद्ध मनासी, तुझ्या मनात एक शुद्ध जाणीव ठेव की मी माझ्या आयुष्यामध्ये काय करीत आहे आणि त्या गोष्टी लक्षात ठेव, कारण की तुझे कर्म हा तुझा पुढचा भविष्य लिहित असतो। जर तुझे आत्ता कर्म चांगले असतील, जर तुझ्यात आत्ता चांगली माणुसकी असेल तर येणाऱ्या आयुष्यामध्ये तुझे दिवस चांगले जातील। फक्त आज जर तुझे कर्म चांगले नसतील, तुझे विचार चांगले नसतील आणि तुझ्या कृत्य चांगले नसतील तर येणारे आयुष्य तुझे कठीणच जाईल। त्यावेळेस फक्त तू परमेश्वराची भक्ती करत राहशील, फक्त परमेश्वर सुद्धा तुझ्याकडे जास्त काही लक्ष देणार नाही, कारण की तू पहिलेच वाईट कर्म करून तुझे आयुष्य बर्बाद करून घेतलेस। म्हणून ही जाणीव ठेव की आता अजून सुद्धा मला सुधारायची वेळ आहे। मी माझ्या आयुष्यामध्ये चांगले काम करीन, चांगले कर्म करीन आणि आपल्या परमेश्वरांची लीला एवढी अपरंपार आहे। फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा की तुमच्या आयुष्यामध्ये बघा कोणतेच कठीण वेळ येणार नाही। फक्त मनापासून स्वामींचे नाव घ्या, मनापासून आपल्या देवांचे नाव घ्या, त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही कठीण येणार नाही, कारण की आपल्या परमेश्वराची लीला ही अपरंपार असते। कधी काय करतील ते सुद्धा आपल्याला सांगता येत नाही, कारण की बऱ्याच लोकांना ह्याचे अनुभव सुद्धा आलेले आहे आणि ज्यांना अनुभव आलेले आहे त्यांचे नशीब तर चांगले झालेलेच आहे आणि तुम्हाला सुद्धा अनुभव यायला हवे, म्हणून आम्ही ही ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ बनवत असतो। म्हणून आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दिसत असतात, आपल्या या चॅनलवरती येत असतात। आणि आता विश्वास ठेव, फक्त मर्यादामध्ये राहा आणि चांगले कर्म कर, चांगले विचार कर आणि स्वामींच्या भक्तीमध्ये मग्न राहा। तुझ्या आयुष्यात बघ कोणते सर्व सुख मिळते, तुझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट पूर्ण होऊन जाते। उगासी भितोसी भय पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुमच्या मनात असली पाहिजे। जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर दुसऱ्यांचे चांगले सुद्धा तुम्हाला बघावे लागेल व दुसऱ्यांचे चांगले सुद्धा तुम्हाला करावे लागेल। जर आज तुम्ही दुसऱ्यांचे वाईट केलात, दुसऱ्यांचं चांगलं बघितलं नाही तर येणाऱ्या वेळेत सुद्धा तुमचं कोणीच चांगलं बघणार आहे आणि तुमचे सुद्धा चांगले होणार नाही। जर आयुष्यामध्ये यश पाहिजे असेल, जर आयुष्यामध्ये तुला सर्व सुख पाहिजे असतील तर तुला फक्त एवढे लक्षात ठेवावे लागेल की तुला दुसऱ्यांचे चांगले पाहण्याची ताकद स्वतःच्या मनात ठेवावी लागेल। ही गोष्ट तरी तुला समजली असेल आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मला तुला सांगायच्या आहेत आणि त्या गोष्टी अजून या व्हिडिओमध्ये मी तुला सांगणार आहे। आणि जर अजूनपर्यंत तू ही व्हिडिओ बघत असशील तर लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाक आणि तुझ्या जवळच्या दुःखी लोकांना ही व्हिडिओ पोचव, कारण की त्यांच्या सुद्धा मनामध्ये हेच विचार यायला पाहिजेत की आपल्या परमेश्वराने आपल्यासाठी काय काय केलेले आहे आणि आपल्या परमेश्वरासाठी आपल्याला काय काय करायचे आहे। या गोष्टी सुद्धा तुझ्या जवळच्या माणसांना समजू दे, म्हणजे तू त्यांचे भले पाहशील तर देव तुझे भले पाहिल। आणि आता तुला सांगतो, खूप अडचणी असतात जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आपल्या परमेश्वरातून नक्कीच काढा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही, या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। आणि ही गोष्ट तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा, कारण की स्वामी स्वतःहून हा वाक्य सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आयुष्यात कितीही मोठी अडचण येऊ द्या, कितीही मोठे दुःख येऊ द्या, कितीही मोठी तुमच्यावरती वेळ येऊ द्या,
पण तुमच्या पाठी स्वामी आहेत तर कोणत्याही गोष्टीला भिवू नका आणि तुमच्या देवाला कधीही हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. तुमच्या देवाला फक्त एवढेच सांगा की तुमचा देव किती मोठा आहे, तुमचा देव किती मोठा आहे. कारण की अडचणींहून मोठा आपला देव आहे. कारण की स्वतः त्या अडचणी आपल्या देवांनी आपल्या समोर आणलेल्या आहे. कारण की देवाला फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे की माझा भक्त किती कठीण आहे, माझा भक्त कोणत्या परिस्थितीला मात देऊन पुढे जाऊ शकतो, हे पाहण्यासाठी फक्त आपला परमेश्वर आपल्या समोर अडचणी आणतो. आणि ज्यावेळी तू जाशील काळोखात, ज्यावेळी तू जाशील संकटात, त्यावेळी तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ, तुझे आपली माणसं सुद्धा तुझी सोडतील आपली साथ, तुझे जवळची माणसं सुद्धा तुझी साथ सोडतील, एक तर तुझा परिवार सुद्धा तुझी साथ सोडेल. आणि तू अजून दुःखात गेलास तरी सुद्धा सर्व लोक तुझी साथ सोडून तुला त्या गोष्टीमध्ये एकटे सोडून जातील. पण तू घाबरू नकोस, कारण की आपले ब्रह्मांड नायक, आपले स्वामी किंवा आपले परमेश्वर हे पकडतील तुझा हात. फक्त स्वामींवरती तुझी श्रद्धा, तुझी भक्ती ही कायम चांगल्या प्रकारे असू दे. कारण की कोणतेही मोठे दुःख असू दे, केवढेही मोठे अडचणी असू दे, त्या अडचणींना मात करून आपल्याला बाहेर खेचून काढते. नेहमी लक्षात ठेवा, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कधीच कमी पडून देऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी कधीच आपला परमेश्वर कमी पडून देणार नाही. आपला देव आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये कमी पडून देणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सर्व सुख आपल्याला मिळून जातील. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्या अगोदर आपल्या कमेंट बॉक्समध्ये एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि यापुढे पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तर तुझ्या आयुष्यासाठी महत्त्वाचे थोडे वेळ, तुझ्या जीवनातले तुझ्या यापुढचे फक्त 3 मिनिटं तुझ्यासाठी फारच महत्त्वाचे ठरून जाणार आहे. कारण की ह्यापुढे जे 3 मिनिटं मी जे मंत्र, जे नाव माझ्या मनातून काढणार आहे, ते मनातल्या मनात तुझ्या मनात बसतील. आणि त्यानंतरचा तुझ्या मनावरती झालेला परिणाम बघ. त्यासाठी फक्त पुढचे 3 मिनिटं तुझ्या हातातला मोबाईल बाजूला ठेव, आवाज वाढव आणि डोळे बंद कर आणि एकदा हे मनापासून ऐकूनच घे आणि त्यानंतर झालेला बदल मला सांग. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद।